सण असला की ना जरासुद्धा डोकं वर होत नाही बघा. तर त्यातनं आज मकर संक्रांतीचा वेळ. तर बायकांना तर खूप आवरायला लागतं बघा. तर स्वयंपाक जो होता तो मी आणि मम्मीने ना सकाळपासून ना लागून एक 11, 11:30 वाजेपर्यंत ना आवरून घेतला होता. त्याच्यानंतर भरपूर असा निवांत वेळ होता. म्हटलं की अगोदर आवरावं, कारण नंतर ना बायका भरपूर गडबड करतात बघा. तर 3च्या नंतर व्यवसायचं होतं, त्यामुळे आमचं चालू होतं बघा निवांत असं आवरणं. आणि त्याच्यानंतर बायका वगैरे घरी येतील म्हटलं, आणि नंतर काय आवरायला टाईम मिळणार नाही. तर आमच्या इकडं पहिल्यांदा ना ओवाळतात ते तुळशीला बघा. तर तुळशीला आम्ही ओवाळलं. आणि ही आहे बघा आमची भाची मुक्ता. तर मुक्ताचं सारखं ना चालू आहे बघा गडबड मध्ये मध्ये करायचं. तर आम्ही तिघीजण होतो, तर चौघीजण होतो म्हणून ना मुक्ताला सुद्धा ओवाळायला भारी वाटलं बघा. त्याच्यातनं व्हिडिओमध्ये यायला सुद्धा त्यांना खूप आवडतं बघा. तर आमचं अशा पद्धतीनं आमचं चालू होतं बघा ओवाळायचं. पहिल्यांदा मला वाटलं नव्हतं की मुक्ता एवढं छान व्हिडिओ शूट करेल, पण खरंच ना खूप छान व्हिडिओ शूट केला बघा मुक्ताने. आणि घरी येण्यातसुद्धा मला ना तेवढीच जास्त एक्साइटमेंट होती, कारण माझ्या फ्रेंडने ना मुंबईवरून खूप छान असं माझ्या बेबीसाठी ना एक गिफ्ट पाठवलं होतं बघा. तर ओसून वगैरे सर्व ना बायका जमून आमचं सगळं झालं. त्याच्यानंतर एक फोटोशूटसुद्धा झाला बघा. आणि घरी आल्यानंतर बघतेच तर काय तिने एक खूप छान गिफ्ट पाठवलं होतं. त्याच्यात होता पाळणा. तर ती माझी फ्रेंड आहे बघा पल्लू, खूप जवळची आहे. तर थँक्यू सो मच पल्लू. तर भेटूयात छान अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.